आपण ऑपरेशन थंडरमध्ये ज्याप्रमाणे कारवाई करतो आहे आणि हे कुठून आली आणि कोण याचे सप्लायर आहेत त्याच्याही जवळपास आम्हाला माहिती मिळालेली. आमची टीम त्या डायरेक्शनमध्ये गेलेली आहे आणि लवकरात लवकर आपण त्यांनाही अरेस्ट करू. कारण हे किती वेळेस याच्या अगोदर त्यांनी हे कारवाई केलेली आहे तेही आपण पाहतो आहे आणि किती क्वांटिटीज तो आणत होता आणि त्याची जी मोडस ऑपरेंडी आहे म्हणजे त्याला गाईड करणारा की तू तिकडे जा आणि तू तिथे असा माणूस तुम्हाला मिळेल त्याच्यातून तुम्ही एक घ्या आणि पुढे मग तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये जा, त्या पेट्रोल पंप किंवा तिथे थांबा, तिथे दुसरा माणूस मिळेल. आणि तर असं एक त्यांच्या एक चक्री होती आणि त्याचा तो वापर तसे ते करत होते. हे जे आहे त्याची बाकीची जे आता हे कोणाकोणाला सप्लाय करत होता म्हणजे हे ते सप्लायर आहे त्याला बाहेरून मिळत होती आणि तो फर्दर सप्लाय हे करत होता. हा एक विषय होता जे आपण मोठी काळ त्याच्याबद्दल मी DCP जे आहे जे सुपरवाइज ज्याला करत होते त्यांनाही सांगणार आहे की कसे कसे हे सगळा झालेला आहे. तो एक झाला. त्याशिवाय आपण जे सिगरेट्स आहे त्याच्यावरही एक मोठी कारवाई आपण केलेली आहे. त्याच्या जवळपास 16 लाखापेक्षा जास्त जी सिगरेट्स तसेच कॅश वगैरे जप्त केलेलं आहे आणि ही कारवाई आपण इकडे कसे पोहोचतात त्या आधारावर आमची एक एन्क्वायरी सुरू झाली होती आणि त्याचे जो मेन सूत्रधार होता तो पुण्याच्या होता. पुणे सिटीमध्ये आम्ही CP पुणेशी बोललो आणि त्यांनी आपली सपोर्ट आम्हाला दिली आणि तो एक जवळपास 16 लाखाच्या आपण मुद्देमाल जप्त इथे केलं ज्याच्या जवळपास 6.5 लाखाच्या कॅश पण आहे. तर ही एक दुसरी आहे आणि ते इथे कसे तो पाठवत होता तेही आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि याचे जे ट्रान्सपोर्टर्स होते त्याची माहिती आम्ही एक एक काढतो आहे आणि हे कोणाकोणाला इथे सप्लाय करत होतं आणि सप्लाय चेनमध्ये जे वापरणार आहे बिकॉज दिस इज इलिगल आणि ते त्यांच्यापर्यंत आपण आता पोहोचतो आहे. हे 2 मुद्द्यांवर आम्हाला बोलायचं होतं कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र सरकार हे ड्रग्सचे विरोध त्यांची मोठी कारवाई चालू आहे आणि आपल्याला म्हणजे ड्रग फ्री कसे करता येईल नागपूर शहराला आणि इथे जिथून हे पोचतात ते सगळ्यांवर कारवाई करायची. आणि हे जे केसेस आपण पाहिलं असेल 2 पीट NDPSचे केसेस आपण तसेच आपण मकोकाचे केसेसही त्याच्यात करत आहोत जेणेकरून हे लोक जे आतमध्ये राहतील. अजून काही एक आमची पॅरलली दुसरीही काही एन्क्वायरी चालू आहे ते आपण इन्फॉर्मेशन डेव्हलप करतोय ती पुन्हा आपल्याला सांगू.